मुंबईत NCPA इथं धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा आणि देश का प्रकृती परीक्षण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा काल झाला समारोप। 3 गुणवंत वैद्य हे धनादेश आणि सन्मानपत्राने सन्मानित। नाशिक जिल्हा न्यायालयासमोर 2 कुटुंबांमध्ये घरगुती वादातून हाणामारी। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सोडवली हाणामारी। या प्रकरणी गुन्हा दाखल। नागपूर इथं वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड अंतर्गत सावनेर तालुक्यातील कोटोडी परिसरात जमीन संपादित केल्यामुळे निर्माण झालेला पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा या दृष्टीने एक सर्वंकष समिती नेमण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले निर्देश। अंमली पदार्थांची विक्री करणारी आंतरराज्य टोळी कोल्हापुरात जेरबंद। आरोपींकडून 17 लाखांचं साहित्य जप्त। गोव्यातील पुरवठादारासह मुंबईतील महिलेचा सहभाग। छत्रपती संभाजीनगर इथं शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत आयोजित हातमाग कापड उत्कृष्ट नमुन्याची विभागीय हातमाग कापड स्पर्धा 2024-25 संपन्न। झारखंड राज्यातील रांची इथं झालेल्या 68व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सातारा पोलीस दलातील BDDS पथकातील श्वान तसंच हँडलरचा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सत्कार। चंद्रपूर महानगरपालिकेची पाणी चोरांवर कारवाई। 1500 नळजोडण्या खंडित, 500 मीटर जप्त। पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारे कोरडे पडल्यानं वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागातील रब्बीची पिकं धोक्यात। आणि पनवेलमध्ये प्रथमच खासगी गृहप्रकल्पामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर सुरू। प्रक्रिया केलेलं सांडपाणी वापरण्यात येतंय। वसाहतीतील वेगवेगळ्या जातीची झाडं तसंच मैदानाला।